स्पर्धेच्या निमित्तानं कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा या हे पारंपरिक लोककला जपणारे विविध मातब्बर संघ दाखल होतील आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कोकणची पारंपरिक संस्कृती म्हणजे खरं तर पालखी। हॅलो, या ठिकाणी आई वाघजाई मानव जय हनुमान पालखी नृत्य मागजनचे व्यवस्थापक सुमित संजय चव्हाण यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय आणि या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की त्यांना 6700 रुपयाचं हे बक्षीस द्यायचे। तुषारराव जरा फोटो काढा छानसा। तुषार फेमस आहेत फोटो काढण्यामध्ये आणि म्हणून त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली। जरा तुषारसाठी पण टाळ्या वाजवूया सर्वांनी। इंस्टाग्राम धन्यवाद सुमित्राव, सुंदर सुंदर जबरदस्त। सुंदर सादरीकरण यानंतर या स्पर्धेतील 6वा संघ श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पथक निवे बुद्रुक संगमेश्वर। हॅलो हॅलो, स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सावंत विकास मंडळ कोलेवाडी लांजा यांचा आराध्य दैवत केदारलिंग, आमच्या निवे गावची आराध्य देवी वरदा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जगायचं कसं, वागायचं कसं आणि बोलायचं कसं ज्याने शिकवलं ते छत्रपती शिवराय। अहो, शिमगा म्हटलं की नाद घुमतो तो ढोल आणि ताशांचा। चाकरमान्यांची पावलं आपोआप या कोकणात येतात आणि आपल्या या गावची देवी खांद्यावर नाचवल्याशिवाय चैन न पडणारा असा आपण सगळे कोकणवासीय आणि म्हणूनच श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ निवबुद्रुक मधलेवाडी सादर करत आहोत पालखी नृत्य। खरं तर मंडळी, होळी हा सण आपण का साजरा करतो हे थोडक्यात दाखवण्याचा आम्ही देखाव्याच्या रूपानं प्रयत्न करत आहोत। कोकणामधील होळी म्हणजे शिमगोत्सव हा सण आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतोय। ब्रह्मदेवाला प्रसन्न करून ही सर्व पृथ्वी मला पाताळी न्यायची होती, पण त्या विष्णूनं वरारूप धारण करून माझे सर्व प्रयत्न हाणून पाडले। या पुढं माझ्या या राज्यामध्ये कुठल्याही देवाचं नाव घ्यायचं नाही आणि विष्णूचं तर नावच घ्यायचं नाही। ओम विष्णुदेवाय नमः, ओम विष्णुदेवाय नमः, ओम विष्णुदेवाय नमः। अरे कार्ट्या, तुला किती वेळा सांगितलं की माझ्या राज्यामध्ये कुठल्याही देवाचं नाव घ्यायचं नाही आणि त्या विष्णूचं नावच घ्यायचं नाही।
किती वेळा सांगितलं तरी तू ऐकत नाही. काय करायचं? माझाच मुलगा हा प्रल्हाद, आणि हा प्रल्हाद मात्र सतत देवाचं नाव घेतोय, त्या विष्णूचं नाव घेतोय. काय करू? नक्कीच यातून माझीच बहीण होलिका हीच याच्यातून मार्ग काढू शकते. होलिका, हिरण्यकश्यप याची बहीण होलिका, हिरण्यकश्यप याची बहीण होलिका आपल्या भावाच्या मदतीसाठी आली आहे. दादा, अरे तुझा त्रास मला समजतोय, पण एक लक्षात ठेव, अग्नीपासून मला वरदान आहे. अग्नी माझं काही करू शकत नाही. आणि या प्रल्हादाची भक्ती मी ओळखते, सतत देवाचं नाव घेतोय, आणि तरी सुद्धा त्याचा काही परिणाम होत नाही. आणि म्हणूनच अग्नीपासून मला वरदान मिळालंय, आणि मी त्याला माझ्या मांडीवर घेते. आणि या ठिकाणी मी अग्नीला सामोरं जाते आणि त्याचा होरपळून मृत्यू करतो, एवढीच इच्छा व्यक्त करतोय तुझ्या समोर. होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये विसावलेली आहे, आणि त्याला जाळून भस्मसात करायचंय. उद्देश एवढा आहे की कुठल्याही देवाचं नाव यापुढे घ्यायचं नाही, हाच उल्लेख. अग्नीमध्ये बसते, तिच्या मनात आहे की मला कुठल्याही आगी बसून काही होणार नाही. मात्र फक्त प्रल्हाद आणि हे काय चाललंय, याचा त्रास होलिकेला सुरू झालाय, होलिकेला सुरू झालेला आहे. आणि मात्र भक्त प्रल्हाद यामधून सुखासुखी वाचलेला आहे. रसिक मायबाप, होलिका, आपण जी होळी साजरी करतो, वाईट विचारांना या होळीमध्ये आपण जाळायचंय आणि चांगला भक्तीचा मार्ग स्वीकारायचा आहे, या हात दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न होता. धन्यवाद. आता जे सुंदरशा देखावेला संतोष रघुनाथ सावंत यांच्याकडून 500 रुपये आले. संतोष रघुनाथ सावंत यांच्याकडून 500 रुपये, आणि सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून रोख रुपये 500. आपण जी होलिकोत्सव जो साजरा करतो त्याच्या पाठीमागचा जो रंजक इतिहास आहे, जी आख्यायिक ती सादर करण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी दिवे बुद्रुक श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पथकानं सुंदर आणि दमदार अशी या ठिकाणी कहाणी, होळीच्या पाठची उत्पत्ती, होळीच्या उत्पत्तीची कथा या ठिकाणी मांडली. ती सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पथक दिवे बुद्रुक यांनी सुंदर असा देखावा सादर झालेला आहे. यानंतर सिद्धिविनायक तोंडदे रत्नागिरी यांनी तयार राहायचे. पहिला कॉल. सिद्धिविनायक तोंडदे रत्नागिरी यांनी तयार राहायचंय. श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पथक निवे बुद्रुक या स्पर्धेतील 6वा संघ मला वाटतं कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई आयोजित जिल्हास्तरीय भव्य पालखी नृत्य स्पर्धा, आणि ही स्पर्धा यशस्वी होताना या ठिकाणी दिसते. अनेक संघ या ठिकाणी दाखल झालेत आणि दमदार अशी पारंपरिक लोककला या ठिकाणी त्यांनी सादर केली.
रसिकांची मनं जिंकून घेतलेत आणि यातलाच एक आघाडीचा संघ म्हणजे सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पथक दिवे बुद्रुक संगमेश्वर. याचबरोबर एक आनंदाची घोषणा करताना मला या सर्व कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई इथल्या ग्रामस्थांचं कौतुक वाटतंय. कारण या स्पर्धेमध्ये जो संघ अंतिम विजेता ठरणार आहे, जो संघ प्रथम क्रमांक पटकावणार आहे, या संघाला प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला एक वैयक्तिक बक्षीस या ठिकाणी जाहीर होत आहे. योगेश पुंडलिक सावंत यांच्या आई श्रीमती सरिता पुंडलिक सावंत यांच्याकडून विजेत्या संघाला मिळणार रोख रुपये 5,000. रोख रुपये 5,000. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. योगेश पुंडलिक सावंत यांच्या आई श्रीमती सरिता पुंडलिक सावंत यांच्याकडून या स्पर्धेतील विजेत्या संघाला मिळणारे रोख रुपये 5,000चं बक्षीस. मला वाटतं महिला दिनाच्या औचित्यानं मला या ठिकाणी आमच्या श्रीमती सरिता पुंडलिक सावंत यांच्याकडून 5,000ची भेट विजेत्या संघाला मिळणार आहे. जरा जोरदार टाळ्या श्रीमती सरिता पुंडलिक सावंत यांच्यासाठी. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं रिंगणामध्ये दाखल होत आहेत. दोन्ही बाजूने रिंगणामध्ये दाखल होत रिंगणामध्ये पारंपरिक वेशभूषेत दाखल झाले ते आम्ही निवडेकर, आम्ही निवेकर आणि निवेकर मंडळी देखील पालखी नृत्य स्पर्धेमध्ये सुंदर सादरीकरण करण्यामध्ये माहीर असलेला संघ काळाच्या गजरामध्ये रिंगणामध्ये सादर झालेत. सदाई सुराची सुंदर साथ इतका ढोला वादकांचा सुडावरती दमदार आवाज त्याला ताशा घेतात. सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून या संघाच्या उत्तम अशा प्रवेशासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वारकरी संप्रदाय जसा गजर घालतो तसा गजर या ठिकाणी घातला जातो. नाही केदारलिंगाला सुंदर असं दृश्य तन्मयतेनं तळमळीनं निस्वार्थी भावनेनं जसं वारकरी पुंडलिकाची भक्ती करतो तसे हे सगळेच वारकरी केदारलिंगाची भक्ती करताना आपल्याला रिंगणामध्ये पाहायला मिळतात. काळाच्या गजराला लेझिम मला वाटतं भागवत धर्माची पताका फडकवणारा यांचा निशाणधारक मात्र जरा आगळ्या वेगळ्या वेशभूषेत छोटासा बाल कलाकार त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटतं जवळपास रात्रीचे आता 2:45 वाजायला आलेत आणि हा बाल कलाकार या स्पर्धेमध्ये आपली तयारी दाखवायला सज्ज झालाय. 6-7 वर्षाचा हा छोटासा मुलगा त्या ठेक्याबरोबर निशाण वाजवते. वा मंडळावरती रिंगणामध्ये दाखल झाल्यानंतर या मंडळानं दिवे बुद्रुकच्या मंडळानं केदारलिंगाचा आणि या पवित्र होळीच्या मांडावर आशीर्वाद घेतला ग्रामदेवतेचे आणि केदारलिंगाला या ठिकाणी मनोरा रचून वंदन केलं जाते. त्याचा आशीर्वाद घेतला जातो. आगळा वेगळ्या पद्धतीनं मनोरा रचल्या सुरुवातीला वेळ सुरू झालेली आहे. पारंपरिक वेशभूषेमध्ये सफेद रंगाचे सफेद रंगाच्या धोतर आणि कुर्त्यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सजलेला दिवे बुद्रुकचा हा तगडा असा संघ सुरुवातीला वेगवान चालना रचली जाते. सुंदर या सुंदर पद्धतीचं दमदार पद्धतीचं ढोल वादन त्याला तितक्याच ताकदीनं
एकदा चाल बदलते. दमदार असे तगडे दिवे बुद्रुकचे खेळाडू एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावरती पालखी सरकवली जाते अलगदपणे आणि पारंपरिक चाल आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र परत एकदा हे या संघाचे आघाडीचे दमदार असे मातब्बर खेळाडू खांद्यावरती पालखी घेऊन एका हाताने वंदन करणारा असा हा चाल आणि ही चाल संपली. परत एकदा पालखी खांद्यावरती होळीच्या आणि हातामध्ये टाळ्या वाजवून गजर केला जातो ध्वनी केदारलिंगाचा. सुंदर पद्धतीने ही आकर्षक अशी चाल टाळांचा गजर करून आता पुन्हा एकदा चाल बदलते. हातामध्ये निशाण फडकावत आदेश गांधी, कृष्णकांत पावसकर आणि रोहित भोईर मैत्री ग्रुप डोंबिवली यांच्याकडून रोख 500चं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. गाजवाल्यासाठी सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. आता मात्र चाल बदलले. सुंदर पारंपरिक चाल पाठीमागे 2 पालखीचे होळी पुढे 1 होळी पुढे एकदा चाल बदलते. गतिमान चाल घेतल्यानंतर रिंगणाचा पुरेपूर वापर केला जातोय. ढोलांची आणि ताशाची देखील ठेका बदलतोय. ढोलांचा ठेका बदललाय, ताशाचा ठेका बदललाय. पालखी ढोलांच्या मध्यावरती सूर वाजवला जातोय. एक वेगळा असा ढोल वाजण्याचा प्रकार अलीकडे सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला मिळणार आहेत योगेश पुंडलिक सावंत यांच्या आई श्रीमती सरिता पुंडलिक सावंत यांच्याकडून व्यक्तिगत 5,000 रुपयांचं बक्षीस. महेंद्र लक्ष्मण सावंत यांचे हातवाल्याला 500 रुपयांचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. ढोलांच्या पाठीवरती काठी वाजवली जाते. ढोलांच्या पाठीवरती काठी वाजवली जाते. वेगळ्या पद्धतीने ढोल वादन हा 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 त्या सुंदर त्यात सगळ्या ताशावादक आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान चाल बदलते. पायाच्या स्टेपिंग करून नरेश गोपाळ सावंत यांच्याकडून रोख रुपये 2,500 या ठिकाणी संपूर्ण संघाला मिळालेले आहेत. अभिनंदन, धन्यवाद, धन्यवाद. अभिमन्यू अक्षय सावंत यांच्याकडून रोख रुपये 200चं बक्षीस आलेलं आहे. अभिमन्यू अक्षय सावंत दरम्यान मनोरा रत्नाचं सरपंच त्याची पाहणी करत आहेत. सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून 5,000 रुपये मनोरासाठी दिलेले आहेत. सॉरी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सुहास सुधाकर सावंत मला वाटतं मगाचपासून 5,000 पेक्षा जास्त बक्षीस त्यांनी दिलेलं असं मला म्हणायचं आहे. या ठिकाणी परत एकदा मनोरा रत्न जातो. 4 भोळे त्यांच्या खांद्यावरती प्रत्येकी 1 भोळे आणि त्यांच्या खांद्यावरती पालखी. सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून बक्षिसांची लयलूट त्याच तोडीला या ठिकाणी वेगवेगळी बक्षिसं या ठिकाणी या सर्व स्पर्धकांना संघाला मिळतील याची काळजी घेतात या कोलेवाडी सावंत विकास मंडळाचे सरचिटणीस या मंडळाचे तडफदार सचिव सन्माननीय महेंद्र लक्ष्मण सावंत यांचं देखील करावं तेवढं कौतुक आहे. 2 मिनिट होत नाहीत, 1 मिनिट होत नाही तोपर्यंत महेंद्र दादा आमचा दुसरा बक्षीस घेऊन पुढे आलेला असतो. लोककला जिवंत राहिली पाहिजे, आपली पालखी नृत्य कला जपली पाहिजे या पाठीमागे त्याची तळमळ आपल्याला दिसते आणि आता सचिव कोलेवाडी सावंत विकास मंडळाला या ठिकाणी लागणार. याचं देखील आमचे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दत्ताजी कदम साहेब बरोबर या ठिकाणी कौतुक करतात. दरम्यान चाल बदलते. पारंपरिक गतिमान अशी चाल सुंदर सिंक्रो पायाचा आपल्याला पाहायला मिळतो. पायाची सुंदर स्टेपिंग पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा चाल बदलते.
सुधाकर सावंत यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं बक्षीस सगळ्या संघासाठी आलेलं आहे. जबरदस्त असं सादरीकरण, वेगळ्या पद्धतीने पायाची स्टेपिंग होते. सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पथक नवे बुद्रुकचा हा संघ सफेद धोतर आणि कुर्त्यामध्ये एक वेगळं लक्षवेधी असं वेशभूषा मला पाहायला मिळते. मला वाटतं या स्पर्धेमध्ये आकर्षक वेशभूषेचं देखील बक्षीस आपल्याला संदेशराव द्यायचंय. संदेश, आकर्षक वेशभूषेचं बक्षीस देखील आपल्याला या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि सरपंचाने त्याची नोंद घ्यायची. दिवे बुद्रुक मधल्या मंगलीवाडीतील हा सुंदर असा संघ सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पथक. निशाणवाल्यासाठी सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून रोख रुपये 500चं बक्षीस झालंय. निशाणवाला छोटासा बालक याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस झालंय. खरंच एवढ्या लहान वयात ही समज येते कुठून. 5-6 वर्षाचा हा लहान मुलगा किती सुंदर पद्धतीने रिंगणामध्ये आपली कला सादर करतोय. त्याला तेवढी तोला मोलाची साथ देतो तो धांदवाला. दरम्यान तार बदलली जाते, पालखीचे खूर डोक्यावर ठेवून पालखी रिंगणामध्ये खेळवली जाते. वा, सुंदर सनवीला सुरांची साथ, नांदेला निशाण तारकाची साथ, मुलाला ताशाची साथ आणि इतका सुंदर गजर. तिघांच्या डोक्यावरती पालखीचे खूर आणि पालखीच्या खालून होईल सहजपणे केदारलिंगाचा आशीर्वाद घेत उत्साहामध्ये जयघोष करत फिरतोय. आता मात्र पालखीचा खूर डोक्याच्या पाठीमागे मिळण्याचं नांद्यावरती आहे आणि हा उघड थोडासा प्रकार तो देखील पूर्ण केला आणि चाल बदलले. पुढच्या चालीचे प्रकार दिसत आहेत. गुडघ्यावरती बसून खुराला धरून पालखी खेळवली जाते. सुंदर अशी चाल. सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून बक्षीस थांबत नाहीये. जोपर्यंत पालखी नृत्य स्पर्धा चालू राहणार तोपर्यंत सुहास सुधाकर सावंताकडून पैशाची बरकत राहणार. या ठिकाणी 500 रुपयाचा पुन्हा एकदा बक्षीस आलंय सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून. कोरेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा आणि पालखी नृत्य स्पर्धा पहिल्याच वर्षी यशस्वी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अतिशय दिमागदार हा सोहळा संपन्न व्हावा, साजरा व्हावा यासाठी रामतला दिसण्याच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, त्यामध्ये आमचा महेंद्र दादा आघाडीवर, योगेश पुंडलिक सावंत यांच्याकडून ध्वजधारकासाठी निशाणधारकासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. दरम्यान पुन्हा एकदा चाल बदलते. मोठी चाल. ज्या पद्धतीने कासवाची प्रतिकृती करून या ठिकाणी पालखी खेळवण्याचा प्रकार होता, पुन्हा एकदा ही वेगळी चाल. रुद्र मिहीर आणि आर्यन यांच्याकडून 500 रुपये. रुद्र मिहीर आणि आर्यन कोणाचं या ठिकाणी बसलेल्या माणसाचं नाव असून मला वाटत नाही राहील म्हणून. सुहास सुधाकर सावंत पुन्हा एकदा 500 रुपये. फटाक्यांची आतिषबाजी देखील त्याच वेळेला होते. आकर्षक अशा फटाक्यांची आतिषबाजी देखील मंडळाच्या वतीने केली जाते. ही स्पर्धा आपल्या कायमच स्मरणात राहील. पहिली स्पर्धा मात्र आपल्या प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी स्पर्धा. कोरेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई आयोजित भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा.
आणि या जोडीसाठी प्रवीण बरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. ही दमदार जोडी, मला वाटतं दिवे बुद्रुक ही दमदार जोडी आणि त्याला 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा चाल बदलते, गतिमान चाल दिली जाते. रुपेश गजानन सावंत यांच्याकडून निशाणवाल्यासाठी 200 रुपये. मला वाटतं या स्पर्धेतलं सगळ्यात जास्त बक्षीस पटकवणारा संघ दिवे बुद्रुकचा होता की नाही ते मला माहित नाही. दरम्यान पुन्हा एकदा चाल बदलली जाते. साडेबारा मिनिटांचा खेळ झालेला आहे. अजूनही 7.5 मिनिटं शिल्लक. क्या बात हिला. हा तरुण मंडळी बघा किती सुंदर पद्धतीने बाळा डान्स करतात आणि बाला डान्स करून या ठिकाणी पालखी खेळवली जाते. पुन्हा एकदा चाल बदलते. चालीचे मार्क संघाच्या खात्यावरती दिवे बुद्रुक. अभिमन्यू अक्षय सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस निशाण आल्यासाठी आलेलं आहे. दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी होते, रंगांची धुळवड होते, या ठिकाणी धुळवड होते. दरम्यान मध्यभागी डोक्यावरती पालखी घेऊन खेळवली जाते. आज दमदार उंचपुरा खेळाडू हसत मुखानं जल्लोषामध्ये उत्साहामध्ये पालखी खेळवली होती केदार लिंगाची. दरम्यान रिंगणामध्ये जाऊन आमच्या मंडळाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी रंगांची धुळवड साजरी करतात आणि रंगपंचमीमध्ये खेळवली जाते. ती आजची ही मानाची बोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा. पहिलंच वर्ष आणि पहिलंच वर्ष आमच्या सर्वांच्या लक्षात राहील ते या स्पर्धेचं दमदार नियोजन केल्यामुळे. नियोजन कसं असावं, उत्साह कसा असावा, पारंपरिक लोककला जपण्याचा प्रयत्न कसा असावा हे जर पाहायचं असेल तर बोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचं उदाहरण कोकणात द्यावं लागेल. दरम्यान पुन्हा एकदा फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. वेळ वाढतोय, 14 मिनिटाचा खेळ झालाय. चाल बदलते, ढोल वादकांचा आवाज बदलतोय, ढोल वादकांना पेटून उठतोय. जबरदस्त गतिशील ढोल वादक आणि त्याला तेवढ्याच ताकदीचं एका मागोमाग एक सुंदर चाली. सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून पालखी नृत्यासाठी 500 रुपये. आता वाटतं या स्पर्धेतील सर्वात मोठा बक्षीस ज्यांना मिळालंय तो संघ आहे श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पथक दिवे बुद्रुक. 11,000 क्रॉस झालेले आहेत असं मला वाटतंय. 11,000चं बक्षीस मिळालंय दिवे बुद्रुकला जवळपास आतापर्यंत. बघूया. दरम्यान पुन्हा एकदा धुळवडीचा रंग साकारला जातोय. डोक्यावरती पालखी खेळवली जाते, डोक्यावरती घेऊन पालखी खेळवली जाते आणि भंडारा उजळला जातो रंगांचा. 11,100 रुपयांचं बक्षीस जमा झालं आतापर्यंत. अजूनही 5 मिनिटं शिल्लक आहेत. बघूया. दरम्यान पुन्हा एकदा पालखी डोक्यावरती घेऊन खेळवली जाते. दरम्यान चाल जमलेली नाही. पुन्हा चाल पुढच्या चालीकडे प्रयत्न केला जातोय. चाल बदलते. ढोल वादन मात्र तितकंच रम्य आणि सुंदर पद्धतीने होत आहे. पहिलंच वर्ष असताना 10,000चं सगळं बक्षीस आणि तितकं मोठं बक्षीस असताना देखील तितक्याच ताकदीचे बक्षिसांची लई वैयक्तिक पातळीवर करणारं हे आगळं वेगळं मंडळ बोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई आणि त्यांचे सगळे उदार कलेला प्रोत्साहन देणारे हे सगळे दानशूर आस्थावान परंपरा जपणारी मंडळी. आता मात्र ढोलांचा आवाज बदललाय, ढोलांचं वादन बदललंय. ढोल वादनाकडे सुंदर पद्धतीने सूर वाजवला जातोय. पुन्हा एकदा ढोल वादन बदलतंय. शेवटचे 4 मिनिटं. अप्रतिम पद्धतीने या ठिकाणी पालखी नृत्याचा आनंद आपल्या सर्वांना उठवता येतोय. पुन्हा एकदा 2 कलाकार आपल्या हातांवरती लिहिलेली ही पालखी खेळवली जाते. चाल बदलते. डान्सवाल्याचा आणि निशाणवाल्याचा उत्साह मात्र 17 मिनिटं व्हायला आली तरी कायम आहे. त्या तडपीनं एका मागोमाग एक आकर्षक पारंपरिक चाली रचल्या जातात. ही देखील
जबरदस्त चाल, दमदार चाल. पुन्हा एकदा चाल. वा, हा 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 हा, सुंदर सुंदर सुंदर, काय सुंदर ढेका दिला जात आहे. शिवाची बैल जोड असल्यासारखी किल्लारी जोडी आणि सुंदर पद्धतीनं त्याने केदारलिंगाची पालखी खेळवली. या ठिकाणी जवळपास 17 मिनिटाचा खेळ झालेला आहे. शेवटची 2.5 मिनिटं, शेवटची 2.5 मिनिटं. शेवटची 2 मिनिटं, शेवटची 2 मिनिटं. श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पदक निवेदन अत्यंत आकर्षक पद्धतीनं पालखीचा खूप धरून पायांचा ढेका देत पालखी खेळवली जाते. सनई सुराजीत तितकी सुंदर असतात. दगड ढोल वादन, त्याला तेवढीच दमदार ताशा वादकाची साथ. वा, पायाचा जबरदस्त तिकरो आणि एक ढेका देत पालखीचा खूप खेळवला जातोय. पुन्हा एकदा चाल बदलते. अंतिम टप्प्याला आपण आहोत. पुन्हा एकदा चाल बदलली. पारंपरिक शेवटच्या टप्प्यामध्ये वादन, सुंदर वादन, सुंदर वादन आणि गतिशील अशी चाल. एक हात पाठीमागे घेऊन खांद्यावरती घेऊन पालखी खेळवली जाते. आणि शेवटचं 1 मिनिट, शेवटचं 1 मिनिट, शेवटचं 1 मिनिट आणि पालखी नंतर दमदाराच्या दोन्ही रांगणे खेळाडूंकडे. पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यात आणखी एक सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून 500 रुपये. मला जरा बघायचे सुहास सुधाकर सावंत पुढे बसलेत. सुहास सुधाकर सावंत यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. परत एकदा सोनेवाडी सावंत विकास मंडळाचं युवा नेतृत्व सुहास सुधाकर सावंत 500 रुपये बक्षीस आलं. आणि शेवटचे अर्धा मिनिट, शेवटचा अर्धा मिनिट, शेवटच्या अर्ध्या मिनिटामध्ये वंदन केलं जातं केदारलिंगाला. गतिवान अशी चाल, जबरदस्त चाली एका पाठोपाठ एक रस्त्या. सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पदक निवेदन आणि आज राहिलो. या दोघं गावामध्ये दमदार सादरीकरण केले ते निवेदन संघाने. आणि आपला वेळ संपतो. आपला वेळ संपतो. आपला वेळ संपतोय. वेळ संपलाय. जोरदार टाळ्या होऊ देत आता. या टाळ्यांचा आवाज कलाकारांना ऐकायला मिळाला पाहिजे. सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी झालं. सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पदक नवे बुद्रुक सुधीर 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 सुधाकर सावंत. हा, तेच म्हटलं म्हणून परत विचारलं. सुधीर सुधाकर चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. आणि मला वाटतं तब्बल 12,200 रुपयाचं बक्षीस, 12,200 रुपयाचं बक्षीस मिळतंय सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष पालखी नृत्य पदक नवे बुद्रुकला. बक्षीस वाढत जात आहेत. नवे बुद्रुक संघाचा व्यवस्थापक लगेच आपण, नवे बुद्रुक संघाचा व्यवस्थापक लगेच आपण यायचे स्टेजवरती. दादा खुश नाही का?